सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आणि वेळेत पोहोचतील. आणि ऑफिसवाला लव विथ टशन 200वा एपिसोड तुमच्यासमोर सादर करण्यासाठी मला खूप आनंद होतो आहे आणि आशा करते की तुम्हाला ही स्टोरी आणखीन आवडत राहील. मग आता आर्यन आर्याला चिडवत होता आणि आर्या हातपाय आपटतच अर्जुनकडे डॅड कुठे आहात तुम्ही असं म्हणून गेली. आणि ती हे विसरून गेली की आपण कुठे आहोत, कारण आता पुन्हा तिच्यामध्ये बचपना शिरला होता आणि ती लहानपणाची आर्यासारख्या वागत होती. आणि ती त्याच्या केबिनमध्ये गेली तर तो तिथे नव्हता, मीटिंगमध्ये होता. आणि अतुल मला काय झालं प्रिन्सेस, अगं सगळे बघतात तुझ्याकडे. आणि आर्या तिथंच वैतागून बसली आणि म्हणाली, अंकल दादा मला बेबी दाखवत नाही, मला खूप बघायची इच्छा आहे. तो असं कसं करू शकतो, त्याला माझी काही पर्वा नाही का, तो का असं त्यांचा मालक असल्यासारखा करतो. आता डॅड येऊ द्यात मग त्याला दाखवते. अतुल फक्त हसला आणि त्यानं त्याच्या कामाला सुरुवात केली. इतक्यात अर्जुनही आला. त्यानं त्याच्या कोटाची बटणं सैल केली, टायसुद्धा ढिला केला आणि त्याच्या खुर्चीत येऊन रिलॅक्स होऊन बसला. आणि आर्या म्हणाली, डॅड सांगा ना दादाला. आणि अर्जुन पाणी पिऊन म्हणाला, आता काय झालं, काय केलं त्यानं. आणि आर्या म्हणाली, तो मला बेबी दाखवत नाही आणि भांडतोय माझ्याशी. अशा अवस्थेत माझ्याशी कोणी भांडेल का, त्याला माझी कदरच नाही. आता मी पण माझे बेबी त्याला दाखवणारच नाही. आणि अर्जुन हसला आणि मला, प्रिन्सेस आय थिंक आता मला आयुष्यभर भांडणं सोडवण्याचंच काम करावं लागणार आहे. आधी स्वीटी आर्यनचं भांडण थांबवायचं आणि तुम्ही दोघे जास्त भांडत नव्हता कारण टायगरचा दबाव होता तुझ्यावर. पण आता जसं तुझं लग्न झालंय आणि तू त्या दबावाखालून निघालीस, तशी आता त्याच्याशी भांडायला लागलीस. ते दोघे नवरा बायको झाले आणि भांडायचे बंद झाले आणि आता तू भांडायला लागलीस त्याच्याशी. आणि तुला बेबी बघायचे आहेत ना, तर ठीक आहे असं म्हणून त्यानं तन्वीला फोन लावला. आता तन्वीनं पटकन फोन घेतला नाहीच, कारण आता फोन थोडीच जवळ होते. कोणाचा फोन इकडं, कोणाचा फोन तिकडं. आणि त्या रिया आणि ती बेबी जवळ होत्या. फोन जवळ ठेवले नव्हते, नाहीतर फोनच्या आवाजाने लगेच बेबी जागे व्हायचे. आणि आता खूप म्हणजे खूप वागण्याला बंदी आली होती घरात. बेबी बॉय फार तीक्ष्ण कानाचा होता, लगेच उठायचा थोडासा आवाज ऐकला तरी. मग आता तन्वी फोन उचले ना, रियासुद्धा फोन उचलत नव्हती. आणि अर्जुन म्हणाला, वेट टायगरला फोन करतो. आणि त्यानं आर्यनला फोन लावला. आणि मग आर्यनने फोन घेतला आणि म्हणाला, बोला डॅड काय झालं. आणि अर्जुन म्हणाला, प्रिन्सेसला बेबी बघायचे आहेत, तिला व्हिडिओ कॉल कर ना. आणि आर्यन म्हणाला, डॅड आता ती तुमच्याकडे वशिला लावायला आली का. आणि अर्जुन म्हणाला, हो ती प्रिन्सेस आहे माझी, माझ्याकडे येणार ना, तिला काही हवं असेल तर. आणि आता तू तिला बेबी दाखव जा. आणि आर्यन तोड पाडून म्हणाला, ओके डॅड. आणि डॅड मी उद्यापासून ऑफिसला येणार, मला नाही थांबायचं इथं. अर्जुन हसून म्हणाला, का रे काय झालं, सकाळी तुझाच पाय निघत नव्हता म्हणून म्हटलं की थांब, नाहीतर असं नको व्हायला तुझ्या मर्जीविरोधात तू ऑफिसला आलास. आर्यन म्हणाला, नाही डॅड मी येतो, इथं कसलीच शांती नाही, रात्री झोप तरी येणार नाही आहे की नाही कुणास ठाऊक, खूप रडतात बेबी. आणि अर्जुन सर म्हणाले, आणि आम्ही तुझ्या वेळी असं म्हणालो असतो तर काय झालं असतं, तुला काय वाटतं, तू रडत नव्हतास का. टायगर लहान मुलांचं हे असंच असतं. आणि आर्यन वर रूमकडे जात जात म्हणाला, डॅड तुम्हाला किती माहीत आहे ना सगळी, मॉम म्हणते मला की तुझे डॅड खूप छान बेबी सांभाळतात. आणि अर्जुन म्हणाला, मग बरोबर आहे ते. आर्यन म्हणाला, डॅड मी शहाणा होतो,
म्हणून मी तुमच्या कुशीत आलो की थांबायचो रडायचा. पण माझा प्रिन्स आहे ना, तो खूप आगाऊ आहे, माझ्याकडे थांबतच नाही. मग तुमच्याकडे कसं थांबेल? आणि अर्जुन म्हणाला, आता जास्त बोलू नकोस, पटकन बेबी दाखव. मग आर्यन रूममध्ये गेला. तन्वीला म्हणाला, मॉम, प्रिन्सेसला बेबी बघायचं आहे. तन्वीनं तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली, श, अजिबात बोलू नकोस, आत्ता बेबी झोपले आहेत, झोपलेल्या बेबींचे फोटो दाखवायचे नाहीत. आणि आर्यन म्हणाला, मग हे तूच सांग, घे फोन. आणि त्यानं तो फोन तिच्या हातात दिला. आणि तन्वी अर्जुनला म्हणाली, अर्जुन, बेबी झोपलेत, आता नाही बघता येणार. आणि अर्जुन म्हणाला, ओके, अँड बेबी हाऊ आर यू? असं त्यानं तन्वीची फार प्रेमानं विचारपूस केली. आणि ती म्हणाली, अर्जुनजी, तुमची नातवंड शांत बसू देत नाहीत, नुसती रडत आहेत. आणि अर्जुन म्हणाला, ओके, आलो, मी आलो की तू जरा रिलॅक्स होशील. आणि तनू, टायगर आणि प्रिन्सेस लहान होते ते आठवलं ना? आणि तन्वी हसून म्हणाली, हो, सगळं आठवलं, पण ती जबाबदारी वेगळी होती, ही जबाबदारी वेगळी आहे. आणि आम्ही दोघे आता लंच करतोय 4 वाजता. आणि अर्जुन म्हणाला, तनू, अजून तू लंच केलंच नाही? तन्वी म्हणाली, काय करणार, या मुलांनी वेळच नाही दिला, त्यामुळे यांच्यापासून हलता येत नाही. दोन दोन बेबी सांभाळणं खूप जिकिरीचं आहे अर्जुन. आणि मग त्यानं तुम्ही लंच करा म्हणून फोन ठेवला. आणि मग अर्जुन आर्याला म्हणाला, प्रिन्सेस, आता बेबी नाही बघू शकत आणि तुझी इच्छा संध्याकाळी पूर्ण होईल, कारण तू घरीच आहे. ती नाराज होत म्हणाली, नको डॅड. आणि अर्जुन सर म्हणाले, का नको? तुझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहणार नाही मी असताना, आणि तू यायचं म्हणालो तर यायचं. आणि एक आता इतक्यात लग्न झालेली वर्कर केबिनचा दरवाजा उघडून म्हणाली, मे आय कम इन सर? आणि आर्या अर्जुन सरांच्या खुर्चीजवळ उभा होती, ती बाजूला सरकली आणि अर्जुनही व्यवस्थित बसला आणि म्हणाला, येस, कम इन. तिनं एक कागद अर्जुनकडे दिला आणि म्हणाली, सर, मला लॉंग लिव्ह हवी आहे. आणि अर्जुनने ते सगळं वाचलं आणि म्हणाला, ओके. त्यानं लगेच कागदावर सही केली आणि काहीही आडेवेडे न घेता म्हणाला, काळजी घे, टेक केअर युअर सेल्फ, आणि तुला जेव्हा नंतर जॉईन व्हायचं आहे ना, तेव्हा होऊ शकतेस, तुझी सीट रिकामी राहील. ती मुलगी थोडंसं हसली आणि म्हणाली, थँक्यू सर, आणि निघून गेली. आणि आर्या लगेच म्हणाली, डॅड, किती लॉंग लिव्ह आहे तिची? अर्जुन म्हणाला, 1 वर्ष. आर्या चकित होत म्हणाली, डॅड, इतकी लिव्ह कोण देतं का? आणि काय गरज आहे त्याच्यासाठी 1 वर्ष थांबून पुन्हा तिला इथं कामाला घ्यायची? आपण तिच्या जागी दुसरी माणसं नेमूया. अर्जुन सर म्हणाले, प्रिन्सेस, प्रॉब्लेम आहे. अगं, ती प्रेग्नेंट आहे 3 महिन्यांची. तिला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे. असतील काहीतरी कॉम्प्लिकेशन्स तिच्या प्रेग्नन्सीमधले, म्हणून ती येऊ नाही शकत, आणि ती कामाला चांगली आहे. तरीही आर्या म्हणाली, पण डॅड, तिच्या जागी मग दुसरा कुठला तरी माणूस नाही घेतला तर कामं पेंडिंग पडतील. आणि अर्जुन सर म्हणाले, असू दे गं, पण आपण माणुसकीने विचार केला पाहिजे. प्रिन्सेस, ती मुलगी आपल्याकडे लग्नाच्या आधीपासून काम करते आणि वर्करच्या सुखादुःखात आपली कंपनी कायम सोबत असते, लक्षात ठेव. तू माझी मुलगी आहेस म्हणून मला तुझी किती काळजी आहे, तसंच तिच्या घरच्यांनासुद्धा काळजी असेल ना तिची. आणि प्रत्येक जीव, तुझ्या पोटातला किंवा तिच्या पोटातला, समान महत्त्वाचा आहे, समजलं? आई म्हणून तुला तुझ्या बाळाची जितकी काळजी आहे ना, तितकीच काळजी तिलाही आहे. तिला जर मी ये म्हणालो असतो आणि लीव नाकारली असती तर ती नोकरी सोडून गेली असती, कारण बेबी महत्त्वाचं, पैसा महत्त्वाचा नाही, कळलं? आणि तूही शिक सगळ्यांच्या सुखादुःखात सामील व्हायला. आणि आर्या म्हणाली, डॅड, तुम्हाला हे कोणी शिकवलं? आणि अतुल हसून म्हणाला, तुझ्या मॉमने. मग आता न्यूजपेपरमध्ये आणि न्यूज चॅनलवर अर्जुन सरांची नातवंड जन्माला आली आहेत, दुसऱ्याच कुठल्या तरी मुलांचे, छोट्या छोट्या मुलांचे फोटो दाखवले जायचे आणि हीच मुलं आर्यन सिटीची म्हणून दाखवले जायचे. आणि ते सगळं बघून अर्जुन सरांचे प्रतिस्पर्धी म्हणायचे, आता अर्जुन देसाईला थांबवणं शक्य नाही, आता त्याची आणखीन एक जनरेशन, पिढी या जगात आली आहे आणि तो पुन्हा नव्या जोमानं कामाला लागणार. मग संध्याकाळ झाली, ऑफिस सुटलं आणि अर्जुन आर्याला घेऊन घरी गेला. आणि त्यावेळी बेबी जागे होते, पण बेबी बॉय मात्र रडतच होता. तन्वीने डॉक्टरांनाही बोलवलं होतं, पण डॉक्टर म्हणाले की काही मुलांचं हे असंच असतं, त्यांना नीट कळेपर्यंत ते रडतच राहतात, बाकी त्यांचं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आता अर्जुन स्वीटीच्या बेडरूममध्ये गेला आणि त्यानं तन्वीच्या हातातून ते बेबी बॉय घेतलं आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं. आणि काय आश्चर्य, बेबी बॉय रडायचं लगेच थांबला आणि अर्जुनकडे टोक लावून बघायला लागला. आणि त्याच्या डोळ्यात लगेच डोळे घालायचा
एका कोपऱ्यात ओठ वाकडे करून थोडा हसला आणि अर्जुनच्या मागे उभा राहिलेला आर्यन लगेच म्हणाला, मॉम, डॅड. बेबी हसला आणि बघ ना मॉम, तो बघतोय डॅडकडे. आता त्या बेबी बॉयची नजर अर्जुन सरांच्या नजरेची जुगलबंदी सुरू होती आणि एक पिढी त्याच्या दुसऱ्या पिढीसोबत आय कॉन्टॅक्ट करत होती. आणि तन्वी हसून म्हणाली, यात काही नवीन नाही आर्यन, तुझ्या डॅडना नजरेची जादू खूप चांगली येते. आणि आर्या म्हणाली, मॉम, नजरेची जादू? आणि ती कशी? आम्हाला पण सांग ना. आणि तन्वी हसून म्हणाली, अरे लहानपणी तू रडायचंस ना आर्यन, तेव्हा तुझे डॅड असेच करायचे. तुझ्या डोळ्यात डोळे घालून बघायचे आणि तो त्यांच्या डोळ्यात हरवून जायचा आणि रडायचा बंद व्हायचा. बाकी कोणाला अशी डोळ्यांची जादू जमत नाही. आणि तेव्हापासूनच तुम्हा दोघांना एकमेकांच्या नजरेची भाषा कळते. आर्यन हसला आणि म्हणाला, ओ माय गॉड डॅड, हे तर सिक्रेट आहे ना खूप मोठं. म्हणून मला तुमच्या नजरेत बघितलं की तुम्हाला काय म्हणायचं ते कळतं, बरोबर ना? पण आता अर्जुनचं लक्ष कोणाकडेही नव्हतं, फक्त आणि फक्त त्याच्या नातूवर होतं. आणि तो आणि त्याचा नातू एकमेकांच्या नजरेत नजर घालून बघायचे आणि चेहऱ्यावर छोटी छोटी स्माईल होती. आणि आर्यन म्हणाला, डॅड मला पण शिकवा ना माझ्या बेबीशी आय कॉन्टॅक्ट करायला. आणि अर्जुन म्हणाला, ओके घे. असं म्हणून आर्यनकडे बेबी बॉय दिलं आणि आर्यनने छोटीशी शिट्टी मारली आणि त्याच्या डोळ्यात बघितलं आणि कशाचं काय ते बेबी बॉय पुन्हा रडायला लागला. आणि पुन्हा सगळा गोंधळ पहिल्यापासून सुरू झाला. आणि आर्यन म्हणाला, डॅड याला तुम्ही घ्या, मी माझ्या प्रिन्सेसकडे जातो. असं म्हणून त्यानं ते बेबी बॉय पुन्हा अर्जुनच्या हातात दिलं आणि पुन्हा ते बेबी अर्जुनसोबत आय कॉन्टॅक्ट करायला लागलं. आणि आर्या म्हणाली, आता माझ्याकडे कशाला येतोस? आणि आर्यन तिला चिडवत मला, आरू, माझी प्रिन्सेस कोण आहे माहीत आहे ना? हे बघ, ही छोटी छोटी बेबी शोना. आणि आर्याला थोडं वाईटच वाटलं. लहानपणापासून तीच एकटी प्रिन्सेस होती अख्ख्या घरात आणि आता दुसरी पण प्रिन्सेस आली. आणि ती म्हणाली, दादा तू बेबी गर्लला दुसरं काहीतरी बोल ना, प्रिन्सेस नको ना म्हणू, बिकॉज प्रिन्सेस इज ओनली वन अँड इट्स मी, फक्त मी, आणि मी असेल प्रिन्सेस या घरात. आणि आर्यन म्हणाला, असं का? तू माझी प्रिन्सेस थोडीच आहेस, तू तर डॅडची प्रिन्सेस आहेस. आणि माझी प्रिन्सेस ती माझीवाली प्रिन्सेस, माय जान, माय क्यूट बेबी. हो ना बेबी शोना. असं म्हणून तो त्याच्या मुलीकडे गेला. आणि आर्या पुन्हा रडायला लागली आणि म्हणाली, डॅड सांगा ना, मी एकटी प्रिन्सेस आहे ना इथं, मी तुमची प्रिन्सेस आहे ना, मग माझं ऐकायचं. आणि अर्जुनने तिला जवळ घेतली आणि मला, बेबी काय फरक पडतो, प्रत्येक मुलगी तिच्या वडिलांची प्रिन्सेसच असते. मग आता टायगरची प्रिन्सेस तर आली या जगात आणि तू माझी प्रिन्सेस आहेस आणि ती जागा तुझी कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. आणि जसे तुम्ही जन्माला आलात ना तेव्हापासून मी कधीच तुम्हा दोघांना आर्यन, आर्या अशी हाक मारलीच नाही. टायगर आणि प्रिन्सेस ही दोनच नावं माझ्या तोंडात आहेत. त्यामुळे आता टायगरचा टायगर आला तरीसुद्धा माझा टायगर तोच असेल आणि प्रिन्सेस आली तरीसुद्धा माझी प्रिन्सेस तूच असशील. असं म्हणून त्यानं आर्याची समजूत काढली. आणि इतक्यात इंद्राजींचा फोन आला आणि ते म्हणाले, आरू तू घरी नाही आलीस का? आणि आर्या म्हणाली, नाही ना इंद्रा, मी इकडं आले देसाई मेन्शनमध्ये. इंद्रा लगेच काळजीनं म्हणाला, तुला काही प्रॉब्लेम आहे का, काही त्रास होतोय का? अगं मी घरी आलो आणि तू इथे नाहीस. आणि आर्या म्हणाली, अरे बेबींना बघायला आले होते, त्रास नाही काही. आता तन्वी म्हणाली, आणि इंद्रा आता 2-3 दिवस आरू इथेच राहील, मला जरा तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. ती प्रेग्नंट आहे कळल्यापासून तन्वीला आता वेळच नव्हता, कारण त्याच दिवशी स्वीटीची डिलिव्हरी झाली होती. आणि या सगळ्यात जास्त कोणाला ओढाताण होत असेल तर ती तन्वीची. आणि इंद्राचा चेहरा पडला. आता आर्या प्रेग्नेंट आहे आणि त्याला तिच्यावर खूप प्रेम करायचं होतं. आणि एकतर तिच्या उलट्यांमुळे ना ती त्याला जास्त जवळ येऊ देत नव्हती. आणि आताही तिकडं जाऊन बसली. तो थोडा नाराज झाला आणि म्हणाला, ओके मॉम, काही हरकत नाही. आणि आर्यासुद्धा आता दोन्ही छोटे छोटे बेबी आहेत म्हटल्यावर लगेच इथं राहायला तयार झाली. पहिल्यासारखी मी जाते माझ्या घरी असं नाही म्हणाली. आणि इंद्राला म्हणाली, इंद्राजी मॉमला सांगा मी इकडंच थांबले. आणि इंद्रा म्हणाला, आरू ओके. आणि मोठ्यानं म्हणाला, आई आई आरू गेली तिच्या माहेरी आणि मीही चाललोय ग. 2-3 दिवस आम्ही दोघंही तिकडूनच ऑफिसला जाऊन येऊन करू आणि 2-3 दिवसांनी परत येऊ. रात्री तिची काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना. आणि इंद्राजी बसले गाडीत बॅग पॅक करून आणि निघाले. आणि आर्या हसायला लागली. आणि अर्जुन सर म्हणाले, तनू आता मुलीसोबत जावायला सुद्धा 4 गोष्टी शहाणपणाच्या सांग, तो येतोय बघ. आणि मग तन्वी म्हणाली, अर्जुन आता रियालासुद्धा थोडा आराम करू दे, आता कुणालाही येतच असेल मी सगळ्यांसाठी कॉफी करते आणि आरूसाठी काहीतरी खायला करते चांगलं चांगलं. आणि कुणालचं नाव काढलं तसं अर्जुन सर म्हणाले, काय आता मी 2-2 जावई सांभाळायचे का? आणि तन्वी निघालेली परत फिरली आणि म्हणाली, कोण 2-2 जावई?
आणि अर्जुन सर म्हणाले, इंद्रा आणि कुणाल? आणि तन्वी म्हणाली, अर्जुन तो जावई नाही, समजला? आणि अर्जुन सर म्हणाले, तनू तो या घरचा जावईच आहे. माझा नसला म्हणून काय झालं, माझ्या बाबांचा जावई आहे ना तो. आणि एका वेळी मी नाही बाबा 2-2 जावई सांभाळू शकत. आता सगळे तोंडाला हात लावून हसत होते, कारण आता अर्जुन सर तन्वी मॅडमची मस्करी करत होते. आणि तो असं म्हणाला आणि तन्वी थोडीशी बारीक डोळे करून कमरेवर हात देत म्हणाली, अर्जुनजी आता तुम्ही माझ्या भावाला इथून हाकलून द्याल का? बरं चला ठीक आहे, द्या त्याला हाकलून, पण इथून त्याची बायकोसुद्धा पाठवायची. रियासुद्धा नाही थांबणार इथं. अँड फॉर काइंड युअर इन्फॉर्मेशन, हे त्याच्या बहिणीचं घर आहे, त्याच्या मुलीचं सासरही आहे. त्याची सासरवाडी म्हणून ते त्याचा हक्क नाकारू शकत नाही. आणि जावई म्हणून त्याला हाकलायला लागलास ना तर त्याची आणखीन दुसरी नाती आहेतच की. आणि अर्जुन हसून म्हणाला, तेच ना, कोणत्याही परिस्थितीत त्याला इथे थांबायचं आहे आणि मला त्याला झेलायचं आहे. आणि तन्वी उसळून म्हणाली, का रे, माझा भाऊ तुला काय करतो? बिचारा किती शांत आहे, तो काय तुझ्या मांडीवर बसतो का? म्हणे मला त्याला झेलायचं आहे. तुला एका शब्दानं बोलत नाही तो. आणि आता यांची भांडणं लागतात की काय म्हणून आर्यन हळूच म्हणाला, मॉम डॅड आपल्या घरात 2 छोटे छोटे बेबी आहेत आणि घरात सगळ्यात मोठे तुम्ही आहात, याचं भान ठेवा. आणि अर्जुन सर म्हणाले, हो ना, तुझा भाऊ काहीच बोलत नाही, त्याच्याऐवजी अगं तूच सगळं बोलतेस. तनु तू किती बोलते सगळं, त्याचं वकीलपत्र घेतल्यासारखं, जणू काही आयुष्यभराचं वकीलपत्र घेतलं असं बोलतेस. आणि माझी बहीणसुद्धा खूप शांत आहे, कळलं का? आणि तन्वी म्हणाली, हो मग शांत व्यक्तीला शांत व्यक्तीच मिळते आणि तू असा डफर आहेस म्हणून मलाही. आता तन्वी म्हणणार होती की चिडावं लागतं मलाही, तसं अर्जुन सरच तिला अडवत म्हणाले, मी डपर आहे म्हणून तुलाही डपर व्हावं लागतं असंच ना? तसे आता सगळे हसायला लागले आणि तन्वी म्हणाली, गप्प बस, आणि खाली निघून गेली. मग इतक्यात कुणालही आला, इंद्राजीसुद्धा आले. सगळ्यांनी बेबी बॉयला बघितलं, बेबी गर्लला बघितलं आणि पुन्हा खाली येऊन बसले. आणि अर्जुनने बेबी बॉयला पुन्हा झोपवलं आणि वरती कोणीही नव्हतं, फक्त स्वीटी आणि अर्जुन होते. आणि स्वीटी हसून म्हणाली, मामा तुम्ही किती ऑलराऊंडर आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी किती छान जमतात. आणि अर्जुन म्हणाला, जमतं, प्रत्येकाला हे जमतं जर जमवायला गेलं तर. आणि स्वतःच्या काबिलियतवर संशय नाही घ्यायचा. पण लोक कसे करतात, मला हे जमेल का असं आधीच म्हणतात आणि मग जमतच नाही. मला का जमणार नाही असं म्हणायचं असतं. आता तू आराम कर, दोघे झोपले आहेत तर तूही झोपून घे असं म्हणून तिला झोपवली आणि अर्जुनही खाली आला. मग कुणालला बघितला, तन्वी किचनमध्ये होती तेही बघितलं आणि अर्जुन सरांनी पुन्हा तन्वी कुणालची टांग खेचायला सुरुवात केली. आणि मुद्दाम म्हणाला, गॉड नोज लोकांना कसं जमतं त्यांच्या मुलीच्या सासरी राहायला, मला तर नाही जमत प्रिन्सेसच्या सासरी राहायला. आर्याचं मात्र काहीतरी खाणं सुरू होतं आणि हे ऐकून कुणाल म्हणाला, ए तू मला बोलतस का अर्जुन? आणि अर्जुन सर म्हणाले, मग हे कोणाच्या मुलीचं सासर आहे? आणि तन्वी म्हणाली, बोल बोल, तुला काही बोलायचं ते बोल. कुणाल त्याच्या नादी लागू नकोस, आज त्याला तुझी टांग खेचण्याची आणि माझी चिडचिड वाढवण्याची लहर आली आहे, पण तू रिलॅक्स राहा. आणि अर्जुन सर म्हणाले, हो हो कुणाल बेबी तू रिलॅक्स राहा, तुझी झाशीची राणी असलेली बहीण तुझ्या पाठीशी आहे. तसे पुन्हा सगळे हसायला लागले. आणि दुसऱ्या बाजूला इंद्रा आर्याला खाऊ घालत होता. ती बास बास म्हणायची आणि इंद्रा तिला, बेबी प्लीज शेवटचा बाईट असं म्हणून खाऊ घालायचा. मग आता अर्जुन तन्वीला म्हणाला, तनू आज 2-2 गेस्ट आहेत तर एक काम कर ना, काहीतरी स्पेशल डिनर अरेंज कर, आम्ही आहे स्टडीमध्ये. आणि आता स्टडीमध्ये आहे म्हटल्यावर तिथे ते काय करणार हे तन्वीला माहीत होतं. मग तिनं सरळ मेडला हाताशी घेतला आणि नॉनव्हेज करायला सुरुवात केली. इंद्रानं आर्याला तिच्या रूममध्ये पाठवलं, तिला स्वतः रूममध्ये सोडून आला सुरक्षित. आणि आर्या म्हणाली, इंद्रा नको ना जाऊ, माझ्यासोबत थांब. आणि तो म्हणाला, बेबी प्लीज मलाही भूक लागली आहे ना, मॉम मस्त डिनर करत आहेत, मग मला थोडं जाऊ दे ना सगळ्यांसोबत गप्पा मारायला. आणि आर्या म्हणाली, पण इंद्रा ड्रिंक नको ना करूस, माझ्या पोटात बेबी आहे तर तू सुद्धा ड्रिंक अवॉइड कर ना बेबी. बेबींना काय वाटेल त्यांचे डॅडी ड्रिंक करून आले तर. आणि इंद्रा लगेच म्हणाला,
आरू, मी तुला एक गोष्ट सांगतो हां, आपले बेबी मला बाबा म्हणतील आणि तुला आई म्हणतील, आणि तेच योग्य आहे, कारण हे बेबी जाधवांचे आहेत आणि तिकडं जी प्रथा आहे ना तीच प्रथा कंटिन्यू राहील. तू यामध्ये डाऊन मार्केट काही वाटून घ्यायचं नाही. आणि आर्या म्हणाली, ओके इंद्राजी, पण नको ना जाऊ तुम्ही. आणि तो म्हणाला, प्लीज थोडंसं जाऊ दे. ती म्हणाली, ठीक आहे, पण प्लीज ड्रिंक करू नको. आणि इंद्रा हसून म्हणाला, नो 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 नो, अजिबात नाही. आणि तो पटकन तिकडं पळाला. आणि आता तिथं त्याच्यासाठी ग्लास भरून ठेवला होता, तो पळतच आला आणि त्यानं त्यांना जॉईन केलं आणि आर्यनच्या ग्लासला ग्लास धडकवला आणि चिअर्स म्हणून चौघेही प्यायला लागले. मग मस्तपैकी सगळ्यांचा डिनर झाला आणि कुणाल गेला अर्जुनसोबत झोपायला त्याच्या बेडरूममध्ये. तन्वी रिया स्वीटीसोबत झोपणार होत्या. इंद्राजी गेले आर्याच्या रूममध्ये आणि बिचारा एकटा आर्यन मागेच राहिला. त्याच्यासाठी वेगळी रूम होती, पण त्याला एकट्याला तिकडं जाऊ वाटत नव्हतं आणि तो पुन्हा स्वीटीच्या रूममध्ये गेला. आणि तन्वी म्हणाली, हे काय, तू झोपला नाहीस का? आणि आर्यन स्वीटीकडे बघून म्हणाला, मॉम मी इथं झोपू का गं? नाही म्हणजे कोणीतरी जेंट्स हवं ना तुमच्यापाशी, लेडीज कशा झोपाल? तन्वी हसली आणि म्हणाली, आर्यन बेबी, तुझा बेबी बॉय आहे की जेंट्स आमच्याजवळ? आणि आर्यन तोंडवाकडे करत म्हणाला, मग त्याला काय कळतंय मॉम? त्याला तर अजून सुसू कुठे करावी हेही कळत नाही. नॉनसेन्स, सुसू कुठे करायचं असतं? टॉयलेटमध्ये. तर हाही तेच करतो आणि तो तुमची मदत करेल का? तशी रिया हसली आणि म्हणाली, आर्यन अरे आता तुला काय बोलावं, पण इथे जागाच नाही, 2 पाळण्या आहेत, बेड आहे आणि आम्हीच दोघी खाली झोपतोय. आणि आर्यन म्हणाला, आत्तू मी सोफ्यावर झोपतो ना, हे बघ मला काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणून तो सोफ्यावर झोपलासुद्धा. आणि स्वीटी त्याच्याकडे प्रेमळ नजरेनं बघून हसायला लागली आणि त्यानं सगळ्यांचा डोळा चुकवून तिला डोळा मारला. तसं तिच्या काळजामध्ये धस्स झालं. आणि बरं झालं मम्मी आणि आत्तू माझ्यासोबत आहेत, नाहीतर आर्यन काही शांत बसणारातला नाही हे तिला माहीत होतं. तिच्या बेडवर जाऊन मिठी मारून झोपायला कमी करणार नव्हता तो. मग आता तन्वी म्हणाली, ठीक आहे, झोपायचं तर झोप. आणि आता इकडे इंद्राजी ड्रिंक करून आले होते, मस्त जेवणही झालं होतं. आर्या झोपली होती आणि त्याच्या जागेकडे पाठ करून झोपली. ती प्रेग्नंट आहे हे कळल्यापासून खूपच मर्यादा आल्या होत्या रोमॅन्सवर. आणि मग तो हळूच आला, पाठीमागून तिला मिठी मारली. ती झोपेत होती, त्यानं तिला स्वतःकडे वळवली, हळूच तिच्या पोटावर हात ठेवला आणि तिथून तो हात हळूहळू तिच्या छातीकडे घेऊन गेला. छातीकडून पुन्हा गालाकडे गेला आणि पुढच्या काही क्षणातच त्याचे ओठ तिच्या गालावरून, कपाळावरून, ओठांवर फिरायला लागले. आणि आर्यालाही थोडीशी जाग आली आणि तिनं त्याला तशीच मिठी मारली. आता ती झोपेत होती, तो नशेत होता आणि दोघेसुद्धा एकमेकांच्या प्रेमाला आसुसलेले होते. आणि त्याच्या तोंडाचा वास तिला आला आणि ती म्हणाली, इंद्राजी तुम्ही ड्रिंक केली? आणि इंद्राजी थोडेसे हसून म्हणाले, थोडीशी केली, डॅडनं ऑर्डर दिली. मग ऑर्डर तर पाळायलाच पाहिजे. आणि ती हसून म्हणाली, खोटं नका बोलू, मी नाही ओरडणार. असं म्हणून तिनं त्याला आणखीन जवळ घेतला आणि त्याच्या तोंडामध्ये तोंड घालून किस करायला लागली. आणि मग बघता बघता दोघांचेही कपडे बाजूला पडले आणि दोघांचा रोमॅन्स सुरू झाला. पोट अजून काहीच दिसत नव्हतं, आर्याचा शेप होता तसा होता. आणि ती म्हणाली, इंद्रा हळू, मी प्रेग्नंट आहे. आणि इंद्रा म्हणाला, माहीत आहे, हे मी कधीच नाही विसरणार. आणि डोंट वरी, तुझ्या दादासारखा उतावळा नाही मी. आपलं एकच बेबी असेल, 2 नाही. तशी ती खूप छान लाजली. आणि इकडे स्वीटीच्या रूममध्ये आर्यन असा झोपला होता सोफ्यावर आणि पुन्हा बेबी बॉय उठला आणि एक छान झोप झाली होती त्याच्याने, उठून किरकिर करायला लागला. तसे सगळेच जागे झाले. आर्यनची झोप मोड झाली आणि तो म्हणाला, मॉम अगं काय करायचं याचं? तन्वी म्हणाली, म्हणून तुला म्हणत होते की तू तिकडे जाऊन झोप, पण तुलाच हौस इथे झोपण्याची, आता काय करायचं? आता आर्यन उठला आणि म्हणाला, ओके मी निघालो. आणि तो झोपेतच गेला आणि आर्याचा दरवाजा वाजवला. तसं रोमॅन्टिक मूडमध्ये आलेले इंद्रा आणि आर्यानं डिस्टर्ब होऊन बघितलं. आणि इंद्रा म्हणाला, कोण आहे? आणि आर्यन म्हणाला, इंद्रा मी आहे, दरवाजा खोल. आणि आर्या म्हणाली, दादा तू आमच्या रूमकडे का आलास? आर्यन म्हणाला, मी एकटा नाही झोपणार, मला येऊ दे, किंवा इंद्रा तू माझ्यासोबत चल. आणि इंद्रा म्हणाला, आता हे काय आर्या, अरे तू लहान आहेस का, झोप ना तुझ्या रूममध्ये जाऊन. आणि आर्यन म्हणाला, इंद्रा चल ना यार, तुला कोणती तरी आर्या हवी ना, मम्मी काय आणि ती काय, तू चल. असं म्हणून आर्यन त्या दोघांना त्यांचं उरलेलं रोमॅन्स पूर्ण करू देईनाच. आर्या चिडली आणि इंद्राला कपडे घालायला लावले. इंद्रानं दरवाजा उघडला आणि आर्यन त्याला ओढतच घेऊन गेला आणि तिकडं जाऊन दोघेही झोपले. आणि इंद्रा हसून म्हणाला, काय हे, आणखीन 5 मिनिटांना आला असतं तर काय झालं असतं? आणि आर्यन हसून म्हणाला, ओ माय गॉड, प्रोग्राम सुरू होता का?
पण असू दे, ही प्रिन्सेस आहे ना तुझी बायको, आमचं लग्न झाल्यावर अशीच आम्हा दोघांच्यामध्ये येऊन झोपायची आणि मला त्रास द्यायची. मग मी तिला असा त्रास देण्याचा चान्स मला कधीच मिळाला नाही, तर आता मी बदला घेतला, असं म्हणून आर्यन हसायला लागला. आणि इकडे आर्या मात्र खूप वैतागली. आणि दादासारखा राक्षस या जगात दुसरा कुणीच नाही. स्वतःच्या मुलांवर जसा हक्क दाखवतो तसा माझ्या नवऱ्यावर याचा काय हक्क आहे, आता याला सकाळच बघते, असं म्हणून ती एकटीच झोपली.